गुजरातमधल्या सुरतच्या लिंबायतमध्ये भीषण पूर आलेला आहे। कामरू नगर ड्रोन फुटेजमध्ये पाण्याखाली गाड्या आपण बघतोय। गाड्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे, जनजीवन विस्कळीत। जम्मू काश्मीरमधल्या बारामुल्ला इथे ढगफुटी, डोंगरावरून पडलेला मलबा निवासी भागांपर्यंत पोहोचलाय आणि रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय। मुसळधार पावसामुळे जम्मू काश्मीरमधल्या पहलगाममध्ये अचानकपणे पूर आला। पाण्याच्या जोरदार प्रवाहानं एक पूल वाहून गेलाय, अनेक भागांचा संपर्क तुटला। जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनागमध्ये मुसळधार पावसामुळे लिद्दर नदीला पूर आलाय। सफरचंदाच्या बागांमध्ये पाणी शिरलं, पिकांचंही नुकसान झालंय। जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये मुसळधार पावसाच्या नंतर भूस्खलन, डोंगरावरून मोठे दगड कोसळले, रस्त्यावरती ढिगारा पडल्यामुळे वाहतुकीवरती गंभीर परिणाम। मुसळधार पावसामुळे जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगरमध्ये झेलम नदीला पूर आला। आसपासच्या परिसरामध्येही पुराचा धोका, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे चिनाब नदीची पाण्याची पातळी वाढली, तर अखनूर नदीनं देखील धोक्याची पातळी गाठली आहे। प्रशासन अलर्ट मोडवर। अकोल्यामध्ये देखील मुसळधार पावसाचा तडाखा, रस्त्यावरती झाडं कोसळली, वाहतूक ठप्प झाली आहे। यंत्रणा आणि स्थानिक आमदार किरण लहामटे यांच्या तत्परतेमुळे वाहतूक पूर्ववत। नाशिक शहरामध्ये पावसाचा जोर कमी झाला असला तरी गोदावरी नदीची पूरस्थिती कायम आहे। गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नाशिक जिल्ह्यातल्या नांदूर मधमेश्वर धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले। 94,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पुण्यातलं पवना धरण हे तुडुंब भरलंय। 6 दरवाजे उघडण्यात आले। 4,820 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, नदीकाठावरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। हिंगोली जिल्ह्यामध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम। समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे पेरणी केलेली पिकं धोक्यात आली आहेत। शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांचा राजीनामा। राज्यसभा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांनी राजीनामा दिलाय। राष्ट्रपतींनी राजीनामा स्वीकारला। खासदार शाहू महाराजांनी दिल्लीमधल्या जंतर मंतरवरती जाऊन भेट घेतली आहे। सीजेपीच्या आंदोलनाला भेट देऊन त्यांनी विद्यार्थ्यांच्या सगळ्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे। मुंबईतल्या दादर परिसरातील शिवाजी पार्कमध्ये ज्युनियर ठाकरे बंधूंची तिरंगा रॅली। आंदोलनामध्ये स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा देखील उपस्थित। अनेक कलाकारांचा मोठा सहभाग। जंतर मंतर आंदोलनामध्ये जेनझीची अतरंगी एंट्री, नवरीच्या वेशामध्ये तरुणीचा सहभाग। कुचूपुचू हा फलक आकर्षणाचा विषय ठरलाय। नवी मुंबईमध्ये विद्यार्थ्यांचा लॉंग मार्च, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। वाशी, मिनी शॉर ते शिवाजी महाराज चौक असा हा मोर्चा निघाला। दिल्लीमधल्या विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ भिवंडीमध्ये भव्य तिरंगा मार्च, हजारो विद्यार्थी आणि युवकांचा मोर्चामध्ये सहभाग। बेडच्या अंबाजोगाईमध्ये वकील संघाचा लॉंग मार्च, दिल्लीमधल्या विद्यार्थ्यांवरती झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यात आला। पेपरफुटीच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी। मुंबईत नीट पेपरफुटीच्या विरोधात आंदोलन, विलेपार्ले स्टेशनच्या बाहेर विद्यार्थी आक्रमक झाले। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी। जळगाव पोलीस अलर्ट मोडवर, विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती सायबर पेट्रोलिंग। 10 कर्मचाऱ्यांचं विशेष पथक 24 तास लक्ष ठेवणार। आक्षेपार्ह पोस्टवरती तातडीनं कारवाई। मुंबईतल्या दादरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामध्ये माणुसकीचं दर्शन, भोवळ येऊन कोसळलेल्या मुलींना पत्रकारांनी मदतीचा हात दिलेला आहे। दिल्लीमधल्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलंय। धुळ्यामध्ये शिवस्मारकावरील स्थगिती उठली। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापित, सर्वोच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाचा निर्णय। नवी मुंबईमधल्या पनवेल रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई। रेल्वे प्रवाशांच्या बॅगा चोरणारा सराईत चोरटा अटकेत। आरोपींकडून 30 लाखांचे सोन्या चांदीचे दागिने जप्त। देशभरामध्ये 39 गुन्हे दाखल आहेत। धुळ्याच्या पिंपळनेरमध्ये पांझरा नदीच्या पुरामध्ये 65 वर्षीय महिला वाहून गेली आहे। 20 तासांच्या शोध मोहिमेच्या नंतर रामपुराजवळ एक मृतदेह सापडला।